नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करतोय. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातली मोठी घडामोड. सिद्धार्थ पिठाणी बनू इच्छितो सरकारी साक्षीदार. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. जर तो सरकारी साक्षीदार बनला तर अनेक मोठ्या गोष्टींचे घडामोडींचे खुलासे होऊ शकतात. सिद्धार्थ पिठाणी हा सरकारी साक्षीदार बनू इच्छितो आहे. एका बाजूला त्याची आणि कुकची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे रिया चक्रवर्ती वडिलांसोबत चौकशीसाठी सीबीआय समोर बसलेली आहे. मॅरेथॉन चौकशी सीबीआय कडून केली जाते आहे आणि जेव्हापासून सीबीआयने चौकशीला सुरुवात केलेली आहे, रोज नवे खुलासे, रोज नव्या धक्कादायक गोष्टी, घटना, अँगल समोर येत आहेत. ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी. सिद्धार्थ पिठाणी याची चौकशी सीबीआय कडून सुरू आहे आणि तो सरकारी साक्षीदार बनू इच्छितो आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, कशी ही सगळ्यात मोठी घडामोड आहे? जर सरकारी साक्षीदार सिद्धार्थ पिठाणी बनला तर कसं वळण लागेल, कशा घडामोडी घडतील या सगळ्या प्रकरणामध्ये? नक्कीच सुवर्णा, सिद्धार्थ पिठाणी जर या संपूर्ण प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार झाला तर संपूर्ण प्रकरण जे आहे ते स्वच्छ आणि साफपणे समोर येईल. नेमके या सगळ्या प्रकरणामध्ये काय झालं होतं, जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत की सुशांत सिंह राजपूतनं जी आत्महत्या केलेली आहे किंवा त्याची हत्या करण्यात आलेली आहे, यावरून सर्वात आधी म्हणजे पडदा उठेल. आणि त्यानंतर जो सुशांत सिंह राजपूतने जी आत्महत्या केलेली आहे त्यामागची कारणं काय आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या संपूर्ण तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरं जाताना सिद्धार्थ पिठाणीला ज्या गोष्टी समोर आल्या असतील त्यावरून त्याच्या एक लक्षात आलं असेल की आता कुठे लांब पडता येणार नाही, कारण का सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या तपास यंत्रणांना माहीत पडलेल्या आहेत किंवा ते तपास करतायत, त्यांच्या हाती लागलेल्या आहेत. याचमुळे सिद्धार्थ पिठाणी जो आहे तो माफी साक्षीदार होण्यास तयार झाला असेल. ह्या सगळ्या गोष्टीतून जर तो माफी साक्षीदार झाला तर एक म्हणजे रिया चक्रवर्ती सुशांतला कशा पद्धतीने वागवत होती, त्याला ड्रग्ज देत होती का, तो नैराश्यात राहावा सतत याकरता तिचे प्रयत्न होते का, त्याच पद्धतीने ज्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. पण अजित, आज सकाळपासून जी चौकशी सुरू आहे त्यातून त्याने काही अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत का की जेव्हा ही मोठी बातमी समोर येते की तो सरकारी साक्षीदार होणार आहे? सीबीआयने या संपूर्ण चौकशीमध्ये अनेक प्रश्न त्यासमोर ठेवले. त्यावेळी त्याला ही गोष्ट लक्षात आली की अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती त्याला देणं त्याला भाग पडतंय. आणि त्यानंतर हे सगळं लक्षात आलं तेव्हा सीबीआयकडे त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की आपण या सगळ्या प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार जो आहे तो होऊ इच्छितो आहे. त्यामुळे सीबीआयनं ते प्रश्न केले. एक आणखी महत्वाची घटना म्हणजे ज्यावेळी रिया चक्रवर्तीला आज चौकशी करता बोलवलं गेलं आणि रिया चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठाणीची समोरासमोर बसून चौकशी केली जाईल हे जेव्हा सिद्धार्थला समजलं त्यावेळी त्याने त्या चौकशीला नकार दिला. आणि जे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो, या आधी सांगितलेलं आहे त्यापेक्षा आणखीन काय तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबरीनं या प्रकरणामध्ये मला माफीचा साक्षीदार व्हायचं आहे, कारण का सुशांत सोबत वाईट घडलेलं आहे आणि सुशांतला या सगळ्या प्रकरणामध्ये ढकलण्यात आलेलं आहे असं देखील सिद्धार्थ पिठाणीने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या दोघांची समोरासमोर बसून चौकशी करणं टाळलं आणि सिद्धार्थ पिठाणीला विश्वासात घेतलं. त्यावेळी तो पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये मला माफीचा साक्षीदार व्हायचं आहे. त्यावेळी त्याने ही देखील गोष्ट स्पष्ट केलेली आहे की रिया चक्रवर्ती जी आहे ती सुशांतशी वारंवार भांडायची आणि याच कारणामुळे सुशांत डिप्रेशनमध्ये होता, कारण का सुशांत सिंग हा सिद्धार्थचा रूममेट होता. म्हणजे सिद्धार्थ जो आहे तो सुशांत सोबत राहायचा, सतत त्याच्याबरोबर असायचा. म्हणजे रियापेक्षा जास्त काळ जो आहे तो सिद्धार्थ पिठाणी सुशांत सोबत होता. त्यामुळे सुशांतनं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्याकडे शेअर केलेल्या आहेत, त्या गोष्टी तो सांगायला तयार आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी रिया चक्रवर्तीच्या विरोधामध्ये सीबीआयला आता एक ठोस पुरावा किंवा ठोस एक साक्षीदार जो आहे तो हाती लागलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये रिया चक्रवर्ती सोबत मोठी कारवाई होऊ शकते हे देखील यावरून स्पष्ट झालेलं आहे. जसं तुम्ही म्हणताय अजित की रिया चक्रवर्तीवर मोठी कारवाई होऊ शकते, तसंच दुसरीकडे हेही स्पष्ट होत आहे की सिद्धार्थ पिठाणीने अशा काही महत्त्वाच्या गोष्टी, घडामोडी सीबीआय समोर उघड केलेल्या आहेत ज्यात तो माफीचा साक्षीदार किंवा सरकारी साक्षीदार होऊ शकतो. ही बातमी समोर येते. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. वळूया याच संदर्भातल्या पुढच्या बातमीकडे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुद्धा सुरुवात झाली आहे. अंमली पदार्थ प्रकरणी सुशांतचा मित्र संदीप सिंहची चौकशी करताना भाजपच्या अँगलने तपास करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. संदीप सिंह
हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित चित्रपटाचा निर्माता होता। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या सिनेमाच्या पोस्टरचं प्रकाशनही केलं होतं। त्यामुळे या प्रकरणामध्ये भाजपची भूमिका तपासावी अशी मागणी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे। दोनच दिवसापूर्वी भाजपच्या प्रवक्त्यांनी माननीय उद्धव ठाकरेजी आणि अनिल देशमुखजी यांना पत्र लिहून बॉलिवूड आणि ड्रग नेक्सस यातलं नातं काय आहे याची चौकशी करण्याची मागणी केली होती। त्याच अनुषंगानं अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आहे, माहिती समोर येते आहे ती ही की एक संदीप सिंग नावाच्या व्यक्तीची आता सीबीआय चौकशी करणार आहे की सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये त्याचा ड्रग डिलिंगचा काय संबंध होता या संदर्भामध्ये। आता हे संदीप सिंग कोण आहेत? ही अशी महान व्यक्ती आहे की जिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींजींवरती बायोपिक बनवला होता आणि ज्याचं 27 भाषांमध्ये पोस्टर निघालं होतं आणि ज्याचं अनावरण करण्याकरता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आपली सगळी कामं बाजूला सारून आपला अमूल्य वेळ दिला होता। आता नरेंद्र मोदीजींच्यावरती बायोपिक बनवण्यासाठी इतके बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये निर्माते असताना केवळ संदीप सिंग याची त्या ठिकाणी नियुक्ती केली गेली। यामधनं भाजपशी त्याचा किती जवळीकीचा संबंध आहे हे समोर येतं। दुसरीकडे ज्या पद्धतीनं एकंदरच या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे आणि त्यातनं काही प्रश्न महत्वाचे उपस्थित होतात ते हे की भारतीय जनता पक्षाचं 5 वर्ष सरकार असताना ड्रग डिलिंग आणि बॉलिवूडचे संबंध याच्याबद्दल त्यांनी चौकशी का केली नाही? ईडी आणि सीबीआयला इतक्या घाईघाईनं या प्रकरणामध्ये आणण्याचं कारण संदीप सिंगचा संबंध होता हेच का आहे? तिसरी गोष्ट, भाजपच्या सगळ्यात मोठ्या जे नेते आहेत त्यांचं बॉलिवूडशी अत्यंत जवळीकीचं नातं आहे। असं असताना या सर्व संदर्भामध्ये त्यांना काय माहिती होती या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे। सचिन सावंतांना देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे। त्यांचा अभ्यास कमी पडतोय, त्यांना विधान परिषदेवर जायचंय पण त्यांना संधी मिळत नाहीये म्हणून ते निराश आहेत असा टोला फडणवीसांनी लगावलाय। आणि केवळ माझ्या फोटोचा विषय नाही की मग ते डायरेक्टर म्हणून मी एखाद्या कार्यक्रमात असेन, पण त्याच व्यक्तीने आपण जर एक न्यूज बघितली ती देखील काही लोकांनी ट्विट केली आहे तर माननीय बाळासाहेब ठाकरेंवर बनणाऱ्या एक सिनेमाचे देखील प्रोड्युसर का डायरेक्टर तेच होते याची देखील न्यूज आहे। त्याच्यामुळे सचिन सावंत हे अलीकडच्या काळात अभ्यास करत नाहीत। त्यांना काय झालंय की त्यांना ते विधान परिषदेवर पाठवत नाहीत ना, त्यामुळे ते फार निराशेतनं बोलतात। सरकारमधील मंत्री स्वतःची तिजोरी भरण्याकरता निर्णय घेतात। माजी खासदार राजू शेट्टींनी हा आरोप केलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 5 रुपये अनुदान जमा करा अन्यथा मंत्र्यांना दुधाने अभिषेक घालू असा राजू शेट्टींनी इशारा दिलेला आहे। उस्मानाबाद राज्य सरकारमधले मंत्री स्वतःचे तिजोरी भरण्याचं काम करतात असा आरोप केलेला आहे राजू शेट्टी यांनी। सर, आपण भूममध्ये आज दूध दरवाढीचा मोर्चा घेऊन आपण अनेक मोर्चे काढलेत, कसा एकूण त्याला प्रतिसाद राज्यभर मिळत आहे? मोर्चा राज्यभरामध्ये वेगवेगळे मी मोर्चे काढले, त्याला अतिशय उत्कट असा प्रतिसाद मिळालेला आहे। दूध उत्पादक शेतकरी हिरडीनं रस्त्यावर उतरत आहेत कारण त्यांच्या वेदनाच आम्ही वेशीवर मांडण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्या दुःखांना वाचा फोडलेला आहे आणि त्यामुळं दूध उत्पादकांना हाक दिल्यासरशी ते रस्त्यावर उतरतात। सध्या शेतीची कामं चालू असताना सुद्धा हातातली कामं बाजूला ठेवून रस्त्यावर उतरतात। यावरून दूध उत्पादकांच्या मध्ये असणारी अस्वस्थता आणि त्यांच्या मनातला रोष सरकारनं समजून घेतला पाहिजे, नाहीतर भविष्यामध्ये ह्या रोषाचं स्फोटात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही। सर, आपण विविध मोर्चे काढले, काल बारामतीमध्ये मोर्चा काढला, ज्या शरद पवारांच्या बारामतीमध्ये आपण सगळ्या घडामोडी अजून आपण बघणार आहोत पण एक छोटासा ब्रेक घेऊया बुलेटिनमध्ये, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये स्वागत। मराठा आरक्षणावरील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणावर मंगळवारी सुनावणी होणार आहे। मराठा आरक्षणातल्या सुनावणीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। काय नेमकं या सुनावणीत होतं हे बघणं औत्सुक्याचं आहे, पण आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे आणि पुढची मराठा आरक्षणावरची सुनावणी मंगळवारी होणार आहे। महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया, पण सीबीआयची चौकशी रिया चक्रवर्तीची सुरू होण्यापूर्वी रिया चक्रवर्तीने न्यूज 18 लोकमतला पहिलं मराठी चॅनल जिला
रिया चक्रवर्तीने प्रतिक्रिया दिली, मुलाखत दिली, त्याचे अंश आपण काही क्षणात बघणार आहोत. काही क्षणात भेटूया त्याच कार्यक्रमात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.